रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण आलो होतो ऊसाची रोपं आणण्यासाठी. दादाने टेम्पो घेऊन आलं होतं, तर आता म्हणलं रोपं उतरून घ्यावं खाली. मग रोपं आपली सगळी काढून घेतली आणि आपल्या मित्राला घेऊन आपल्या रानामध्ये आलो. रोपं घेतली ठेवून. आता म्हणलं नंतर आल्यानंतर लावा येतील. काल आपलं काही पाणी झालं नव्हतं, म्हणून आज म्हणलं राहिलेलं पाणी पाजून घ्यावं. मग काय इकडे दारी केली तर आणि सोडलं आज पाणी. पाणी पाजून झालं की आता म्हणलं पायपा नेऊन ठेवल्या पाहिजे त्या. मग पायपा घेतल्या खांद्यावर आणि एक एक करून नेऊन ठेवल्या सगळ्या तिथं. भावाला म्हणलं चल आता मोटर आपलं बंद करून यावं. मग आलो नदीकडे आणि आता म्हणलं मोटर बंद करून घ्यावी. मोटर पैसे आलो आणि घेतली मोटर बंद करून. आता म्हटलं जरा मशानभूमीत येऊन मशानभूमीतली भूत जागा करूया. पण मशानभूमीतली भूत काय आपल्याला जागी झाली नाही ती. तर आपला भाव म्हटला लय छान आहेस, भूत जागा करायला आलाय, चल घरी म्हटला. मग काय आता म्हणलं घरी तर जायच्या इच्छा होणे झाल्या. नदीचा प्रवाह बघत बसूया. मग बसलो आपला नदीचा प्रवाह बघत. इथं उभं राहून कळलं वेळ थांबत नाही, फक्त आपण थांबतो. तिथनं संध्याकाळी घरी आलो तर बघतो तर आपल्या गावामध्ये मिरवणूक चालली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मानिमित्त आज लहान मुलांनी डीजेच्या तालावरती ही काढलेली मिरवणूक केवळ उत्सव नव्हता, तर त्यांच्या डोळ्यात दिसणारा स्वराज्याचा अभिमान, ओठावर जय भवानी जय शिवाजी चा जय घोष आणि मनामध्ये रुजलेले संस्कार पाहून हे स्पष्ट झाले. महाराज इतिहासात नाही तर नव्या पिढीच्या रक्तात आजही जिवंत आहेत. धन्यवाद भावानो. आजचा ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.